जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समाज दुसरा ब्रह्म पावन नाम। श्रीराम समर्थ। ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा। समर्थांनी दशक दाखवला 6वा देवशोधन नाम। त्यामुळे समर्थांनी लिहिलं की बाबा देवाला शोधायची गरज नाही, तो असतचे असे सर्व काळ, तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतचे असे सर्व काळ, येते ती माया, जाते ती माया, रचते ती माया, खचते ती माया। देव कधी येत नाही, कधी जातही नाही, तो असतचे असे सर्व काळ। मग देवाला शोधायची गरज नाही तुला, देवाची ओळख देणारा भेटला पाहिजे। आणि या विश्वामध्ये फिरती लावणारे बरेच आहेत, पण देवाची, जवळच्या देवाची भेट करून देणारा फक्त एकच। म्हणून म्हटलंय जा सद्गुरूशी शरण। बघा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात देव शोध न, देवाला शोधायची गरज नाही, देव जवळच आहे, जवळी जवळी तो अंतरी। पण भेट जन्मावर का नाही झाली, तर सद्गुरू भेट नाही झाली, म्हणून धरावे ते पाय आधी आधी। पुढे म्हटलं दशक दाखवला 6वा देवशोधन नाम, त्यामध्ये समाज दाखवला दुसरा ब्रह्म पावन। आता ब्रह्म पावन, आता ब्रह्म कळलं पाहिजे ना। पहिली गोष्ट म्हणजे जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला मला सद्गुरू कर्माचा ब्राह्मण बनवत नाहीत। कारण सर्व लिहून ठेवलं, ब्रह्म जानाति ते ब्राह्मण। ज्याने ब्राह्मणाची कर्म, ज्याने ब्राह्मणाचं आचरण, ज्याने ब्रह्मकर्म ज्याने आत्मसात केली तो ब्राह्मण। मग ब्रह्म पावन करायचे, काय करायचे? मग हे ब्रह्म तुमच्या आमच्यामध्ये ह्या मायेला जे चालवतं ते ब्रह्म काय असंच पावन होईल का? खाओ पिओ मजा करून पावन होईल का? ब्रह्म काय करायचे? पावन करायचे। म्हणून म्हटलं ना, अरे अरे ज्ञाना झालासी पावन। रेड्याला सुद्धा पावन करण्याचा अधिकार एका ज्ञान ईश्वराचा। बघा, म्हणून सगळं लिहून ठेवलं ऐका। आता ज्या अर्थी ऐका म्हटले त्या अर्थी ऐकत नव्हतो, तर आपण सांगणारे होतो, आपण ऐकणारे नव्हतो। तर समर्थांनी त्याच्यामध्ये म्हटलं ऐका उपदेशाची लक्षणे। आता उपदेशाची लक्षणं बरीच आहेत बघा। त्याच्यामध्ये समर्थांनी पाचव्या दशकामध्ये 4था समास लिहून ठेवला उपदेश नाम। त्यामध्ये समर्थांनी लिहूनच ठेवलं की ऐका उपदेशाची लक्षणे, बहुविध कोण कोणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगू। सांगताना जरी ती असाधारण दिसली असतील तरी पण सद्गुरू बोलले तरी पण काही एक सांगू। आता हे सांगायचं प्रयोजन काय? तर बोलले समर्थांनी लिहून ठेवलं बहुत मंत्र उपदेश येते। आता सद्गुरू बोलले ज्याचा तसा नाव त्याचा तसा मंत्र। सद्गुरू बोलले नाव त्या बाबाच्या महाराजाच्या निजाप्रमाणे त्याचा मंत्र। म्हणून बोलले ना बहुत मंत्र उपदेश येते, कोणी नाम मात्र सांगती, एक ती जप करविती ओंकाराचा। बघा, ते म्हणते ओंकार ओंकार बोलायचं, आपलं सगळं निघून जाईल तुझं। असं सद्गुरू बोले असतं काय? पिंडातलं अज्ञान, जर पिंडातलं अज्ञान जर नाहीसं नाही झालं तर तुला आईले तिला पहिले तिला जाता येईल का? बघा, कारण जन्मतः जायते अज्ञान। म्हणून सद्गुरूने लिहून ठेवलं त्याच्यामध्ये, कोणी म्हणतो शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती, ह्याला म्हणतात उपदेश। पण सद्गुरू लिहून ठेवलं लोक भेटली तर उपदेश देतील। बघा, लोक भेटली तर काय करतील? तर उपदेश देतील। आणि सद्गुरू भेट झाली तर बोलले देशामधले उप दाखवतील। कारण सगळ्यामध्ये कठीण असेल ते देशामधले उप दाखवणे। बघा, उप म्हणजे नंतर,
पहिला तो नंतर ती नंतर ते. बघा, पहिला तो, त्याला म्हणतात तो ती ते. पहिला तो नंतर ती. पहिला तो कोण? जो चालवितो हाती दुनिया, तो ब्रह्म पावन. आता हे ब्रह्म पावन करायचंय. पहिला तो, दुसरी ती, तिचाच फोटो येतो, तिला म्हणतात माया. म्हणजे म्हटले ना, काया माया दो दिसाची. चालू नको उताना. बघा, माणूस चाललाय कसा? उताना. उताना म्हणजे काय? त्या विषयांना ताणतोय नुसता. अरे रबर आहे, त्याची कॅपॅसिटी असते. एकदा त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेला की तो तुटतो, म्हणून उताना. बघा, मग सद्गुरू बोलले करंट नेहमी उताना असतो. कसा असतो? म्हणजे समर्थाने लिहून ठेवलं की बाबा, सद्गुरू भेट झाली तर देशामधले उप दाखवतील. पहिला तो, नंतर ती, नंतर ते. मग ते कोण? मग त्यांची ओळख फक्त संत सज्जनांच्या मार्गदर्शनाखाली होते. बघा, म्हणून जा संतांची शरण. बघा, म्हणून म्हणलं ना, ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होई जणी. ऐका ऐका. लोक भेटली तर उपदेश देतील, सद्गुरू भेट झाली तर देशामध्ये उप दाखवतील. काम आला की काय करतो, त्याचं कार्यासंगत सायसंगीत त्याला उभा करतात. लोभ आला की काय करतो, क्रोध आला की काय करतो. बघा, ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती. आता सायुज्य प्राप्ती म्हणजे काय? तर बोले सद्गुरू नेऊन ठेवलं, तिन्ही मुक्ती नाशवंत, चौथी ती शाश्वत. मग शाश्वत मुक्ती तुम्हाला आम्हाला हवी असेल तर सद्गुरू बोलले, सायुज्य मुक्ती जर हवी असेल तर महाराजे चक्रवर्ती झाले आहे तर पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. बघा, सलोकता, समीपता, स्वरूपता या तिन्ही मुक्त्या विश्वामध्ये सहज मिळतात. या तीन मुक्त्या या विश्वामध्ये, मृत्यूलोकामध्ये, कलियुगामध्ये सहज मिळतात. परंतु सायुज्य मुक्ती देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सद्गुरू संत परंपरेचा. बघा, झाले आहेत बोले पुढे होती, परंतु सायुज्य मुक्ती कोणी देणार नाही. म्हणून जा सद्गुरूशी शरण. बघा, कारण त्याच्यामध्ये हा विशेष भाग जो असेल तो नाना मतांची पेखणी, कामा नाही सर्वता. हे सगळं कामाला काय येत नाही तर नाना मतांची पेखणी. आणि नाना मतं काय करतात? आडवी येतात. नाना मतं काय करतात? कारण त्यांचा पण निश्चय आहे, नाना मतांचा निश्चय. मग हा निश्चय मोडायचा, त्यांचं पेकाट मोडायचं म्हणजे सद्गुरू पाहिजे. बघा, म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं, ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, सद्गुरूले कामा न ये सर्वथा. बघा, बिलकुल हे कामाला येणार नाही. म्हणून सद्गुरू बोलले सायुज्य प्राप्ती होय जेणे, हा जो भाग आहे तो ठाईची बैसोनी करा एकचित्त, तिथेच तो होतो, बाकी ठिकाणी नाही. पूर्ण विश्व जरी फिरलास तरी सायुज्य मुक्ती प्राप्त होणार नाही, हे लक्षात घेतो. बरोबर. म्हणून सद्गुरू बोलले, ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणी, कामा न ये सर्वथा. बघा, पुढं म्हटलं, ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणून विशेष, धान्य विन जैसे भूस, खाता न ये. बघा, म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक. बघा, नाना शास्त्र पठे लोक. काय चाललंय विश्वामध्ये? शास्त्राचा कमी अभ्यास चाललाय. नाना शास्त्र पठे लोक, नाना दैवत पूजनम, ब्रह्मज्ञानाविना पार्था, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक. बघा, म्हणून बोले ना, ब्रह्मज्ञानाविना उपदेश. जर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नसेल तर उपदेशून काहीच फायदा नाही. आधी घेतलं नंतर दिलं. बघा, आधी केलं मग सांगितलं. जनामध्ये राहे जना वेगळ्या गोष्टी सांगे, तयांतरी ज्ञान जागे तो साधू, मग तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बघा,
म्हणून बोलले ना, ब्रह्मज्ञानी उपदेश. जर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नसेल तर उपदेश देऊन फायदा नाही. नाही तर सद्गुरू बोलले, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, फायदा काय? हा, ब्रह्मज्ञाने विना उपदेश. आज विश्वामध्ये चाललंय काय? ब्रह्मज्ञानच माहिती नाही. हा, सद्गुरू बोलले, ब्रह्मज्ञानाच्या निरूपणाच्या माध्यमातून माणसाच्या पिंडातलं अज्ञान काढायचे, माणसाच्या पिंडातले अवगुण काढायचे. बघा, हा, म्हणून बोलले ना, स्वभावेची जे बोलतं ते ब्रह्मनिरूपण. बघा बघा, म्हणून ब्रह्मनिरूपण म्हणजे काय? तर सद्गुरू बोलले, एकदा तुमच्या आमच्या पिंडामध्ये ब्रह्म सद्गुरूला प्रसन्न झालं ना की ते प्रसाद वाटतं. बघा, म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय, देवाची प्रसन्नपणे. एकदा तुमच्या आमच्या पिंडातला देव प्रसन्न झाला ना की तो काय करतो? प्रसाद वाटतो. काय वाटतो? बघा, निरूपणाच्या माध्यमातून सद्गुरू कृपेने तो प्रसाद वाटतो. काय करतो? बघा, म्हणून सद्गुरू म्हटले, देवाचे आणि प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाणी या नाव प्रसादिक. सहज बोलता विवेक प्रकट होई. हा, बघा, म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं, ब्रह्मज्ञानी उपदेश तो म्हणूनही विशेष. हा, ब्रह्मज्ञान जर नसेल तर उपदेश विशेष म्हणू नये. का म्हटले? कारण समजाने तिथे उपमा दिली. काय दिली? तर धान्य विन जैसे भूस. आता भुसा खाऊन काय मिळेल बोलले सद्गुरू? हा, तुझ्या अंगी लागेल का भुसा? हा, आज विश्वामध्ये चाललंय काय? तर भुसा खातोय. काय करतोय? हा, सद्गुरू जर भेट नाही झाली तर माणसाला भुसा खायला लावलाय लोकांनी. हा, सद्गुरू भेट जर नाही झाली तर लोकांना काय झालंय? भुसा खायला लावलाय, माती खायला लावली, पाणी प्यायला लावलंय. बाबा आंघोळ करतोय, ते पाणी माणसाला तीर्थ म्हणून देत आहेत. विचार करा. सद्गुरूला ब्रह्मज्ञान नसल्यामुळं काय चाललंय विश्वामध्ये आज? बाबा आंघोळ करतोय, ते पाणी तू पितोस. किती कसं वाटतंय ते? हा, किती किळसवाण आहे. हा, शेवटी माया आहे ना, मायेला विकार आहेत ना, किती जरी कुणी असला तरी पण. मग हे अज्ञान काढेल कोण तुझं? हा, अंगारा धुपारा राख खायला घातली तुला, राख. आणि सद्गुरूने राखेतून विश्व निर्माण केलं. बघा, हा, आणि लोक भेटली तर राख खायला देतील, सद्गुरू भेटला तर राखेतून तुला निर्माण करेलो फिनिस पक्षाप्रमाणे. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, ब्रह्मज्ञानी उपदेशक तो म्हणू नये विशेष. हा, विशेष का म्हणू नये? तर बोले, धान्य विन जैसे भूस खाता नाही. बघा, हा, म्हणून माणसाला म्हटले, कधी होशील माणूस? हा, अरे माणसा कधी होशील माणूस? हा, चांगलं खातोय, चांगलं खातोय, निवडून खातोय. हा, पण अवगुण त्यांचं करतोय. त्यांचं बरं आहे बोलतोय, कुत्र्याचं बरं आहे, बैलाचं बरं आहे. हा, अरे खातात काय बघ. हा, हा, तुला ज्वारी, त्यांना कडबा. तुला कंस, हा, त्यांना पालापाचोळा. हा, शेंगा भुईमुगाच्या तू खातोस, पाला त्यांना. हा, मग ते खातात काय बघ ना, त्यांचं बरं आहे बोलतो. काय बोलतो माणूस? काय बोलतो? कारण भुसा खाण्याचा अधिकार तुला ठेवलेला नाही. काय भुसा एकदा मनुष्य जन्म चुकला की भुसा ठेवलाय. एकदा मनुष्य जन्म चुकला ना तुझा, म्हणून चुक ती पालपण करते. चुक ती म्हणते कशी माहिती आहे का? मनुष्य जन्मामध्ये मी चुकले, तुम्ही चुकू नका. चुक. हा, मनुष्य जन्मामध्ये मी चुकले, तुम्ही चुकू नका. ते भिंतीवर चिपकायला लागेल. बघा, हा, आणि ह्याला त्यांचं आवडतंय. त्या बैलाचं बरं आहे, त्या कुत्र्याचं बरं आहे, त्या पक्ष्यांचं बरं आहे, ह्यांचं बरं आहे, त्यांचं बरं आहे. सद्गुरू बोलले, अरे तुझं काय वाईट आहे? हा, उत्तम अधिकार तुझ्याकडे दिला, चांगलं खाण्याचा अधिकार तुला दिला, ज्ञानाची प्राप्ती, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तुला करून दिली. हा, मनुष्य जन्मामध्येच परमार्थ, नंतर परमार्थ नाही. बघा, मग एकदा मेल्याने सुटे ना. मग नुसताच मोकळा, सुट्टा.
एकदा मेल्याने सुटेना जन्मोजन्मी यातना, आत्मा आपणाच मारी वाचविना. तो कोण बोलले? आत्महत्यारा. मग आत्महत्याराची उपाधी लावून घेण्यापेक्षा जा सद्गुरूला शरण आणि सुटायचा मार्ग मोकळा करून घे. बघ म्हणून बोलले ना, ब्रह्मज्ञाने न उपदेश तो म्हणून विशेष, धान्य विन जैसे भूस खाता नाही, नाना काबाड बडविले. आता काबाड बडवून काय मिळणार आहे? धान्य त्याच्यामध्ये अगोदरच काढून घेतलंय. नाना काबाड बडविले. ना तरी तक्राची घुसळे. तक्र म्हणजे ताक व ताक. आता सद्गुरू बोलले ताक कधी निर्माण होतं माहिती आहे का तुला? ताकाची निर्मिती कशी होते माहिती आहे का तुला? पहिलं दूध ते चांगलं तापावं लागतं, नंतर त्याला विरजण घालावं लागतं, ते पूर्ण रात्रभर ते ठेवावं लागतं. त्याच्यानंतर त्याचं दह्याला घुसळल्यानंतर त्याचं लोणी, आणि ते लोणी काढल्यानंतर जो चोथा राहतो, चोथा, त्याचं नाव आहे चोथा. सद्गुरू भेट झाली चौथा, तर या चोथ्याला जवळ करल आणि टाकावतून टिकाव बनवलो. बघा म्हणून सद्गुरू बोलले काय म्हणले? ना तरी तक्राची घुसळले. आता हे ताक आहे, ताक. सद्गुरू बोलले ते फुकट वाटतो आपण आजूबाजूच्या घरामध्ये. जर घरामध्ये खपलं नाही तर ते ओतून टाकतो. सद्गुरू बोलले दूध कुणी असं देईल का फुकट कुणाला नेऊन? दही कोण असं देईल का कुणाला फुकट नेऊन? पण ताक भरपूर पातेलीच्या पातेली भरून देतात. बघा मग सद्गुरू हे कळलं पाहिजे हो. आता तू विचार करायचा, तुझ्या विवेकाने तू विचार करायचा की आता ताक घुसळायचं का दही घुसळायचं. बघा म्हणून बोलले ना तरी तक्राची घुसळले. ताक घुसळून सद्गुरू बोलले ताक घुसळून त्याच्यामध्ये लोण्याचा एक कण सुद्धा निघणार नाही. कारण काय तर बोलले लोणी अगोदरच काढून घेतलंय म्हणून त्याला नाव दिलंय ताक. ना तरी बोले तक्राची घुसळले. बघा अथवा धुवनची सेविले. सावकाश. माणसाची अवस्थाची आहे, हाय अवकाश जाव सावकाश. अरे इथे सद्गुरू बोले नाही घडीचा भरोसा, आणि हा म्हणतो सावकाश, हाय अवकाश जाव सावकाश. नाही घडीचा भरोसा, कोण वेळ येईल कैसा, जैसे पक्षी धाई दिशा उडून जाती. म्हणून करा काय ते आत्ताच करा वर्तमानामध्ये. आली ना घडी मग साधा आपली साधा. म्हणून सद्गुरू म्हटलं अथवा धुवनची सेविले. धुवन म्हणजे काय? बोले आपण तांदूळ धुवून जे पाणी टाकतो ना ते सेवन केलं. तांदूळ धुतल्यानंतर जे व्हाईट पाणी निघतं ते सेवन केलं. आता जर तांदूळ धुल्यानंतर ते पाणी सेवन करून सद्गुरू बोलले काय मिळेल? माणसाचं विश्वामध्ये चाललंय काय? त्याला सगळं असं कसं मस्त एकदम, त्याला घरातलं आवडत नाही, त्याला बाहेरचं आवडतं. त्याला खराट्यानं हलवलेलं आवडतं. अरे खराटा आपण कशा करता घेतो? एवढं तरी कसला अक्कल नको? खराट्याने कोणी जेवण बनवतं का? आणि त्याला इथं आवडतं, चायनीज बोलतो त्याला. सद्गुरू बोलले खाण्याचा विषय नाही, सद्गुरू बोलले चालले, पण कळलं पाहिजे. जाऊनही तेथे जावेपर्यंत की विवेकासहित. अक्कल पाहिजे ना आपल्याला थोडी तरी. दिली ना भगवंतानी. नाही तर लोक बोलतात देव अक्कल वाटत होता त्यावेळी तू गैरहजर होतास काय, अशी बोलतात बघा. म्हणून सद्गुरू बोलले अथवा धुवनची सेविले सावकाश. माणसाला सावकाश चाललंय सगळं. हाय उद्या करू बोलतो. उद्या कधी आलाय का हो? वैसा तरी निघून गेली. देह पडताची ठेवली आहे नीच योनी. म्हणून करा काय ते आत्ताच करा. आपली घडी साधा, आली आहे ना घडी आपली साधा. पुढे म्हटलं नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या, आणि खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. बघा सद्गुरू बोलले साली भक्षण करून काय मिळेल? आज विश्वामध्ये काय चाललंय? साली भक्षण करायचं काम चाललंय.
अरे सालीला काय राहतंय, सगळा घर खाली राहतो. हा हा सालीला काय राहणार आहे? हा नाही, पण त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात. अरे विटॅमिन्स साली खाल्ल्यास तरी काय नाही मिळणार तुला. हा आज विश्वामध्ये चाललंय काय, तर बोले साली खायचं काम चाललंय. त्याला आवडतंय ते. त्यात सजवून बिजवून देतात. अरे बोलतो काय मस्त. हा अरे तू साली दिल्यात तुला, तू मस्त बोलतोस. हा असं गार्निश वगैरे केलं ना, गार्निश वगैरे केलं ना की त्याला असं सलाड वाटतं. अरे वा, सही. सद्गुरू बोलले. हा साली भक्षण करण्यापेक्षा सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले त्याच्यामध्ये नाना साली बक्षिल्या अथवा चोयट्या चोखिल्या. चोयट्या म्हणजे काय, ते बोले बाटा बाटा. अरे बाटा म्हणजे काय, ते काहीच ठेवत नाही त्याला. तुम्ही आम्ही आंबा खातो काय, त्याला काय ठेवतो का हो? पार दाताने त्याची वाट लावून टाकतो पर. हां आणि त्या चोखल्या काय मिळणार आहे तुला. हां आणि आज विश्वामध्ये चाललंय काय, तेच काम चाललंय. सालीचं भक्षण चाललंय. हां नाना चोयट्या चोखिल्या बघा. म्हणजे बाटा चोखायचं काम चाललंय. हां रस रस कुणी खाल्ला. हां रस रस खाल्ला कुणी. मग रस खाणारे आहेत कोण. हां माणसाला चोयट्या चोयट्या चोखायला कुणी उद्युक्त केलाय. साली भक्षण करायला कोण उद्युक्त करतात बघा. हां घरचं सोडून का कोण त्याला बाहेरचं खायला लावतात. हां हां बोलतो रोज रोज घरचं खाऊन कंटाळा आलाय बोलतो. हां मग सद्गुरू बोलले या ज्या चोयट्या साली, दुसरा विषय कुठं बघू नको. सद्गुरू बोलले हां साली कळल्या पाहिजे, चोयट्या कळल्या पाहिजेत. हां खोबरे सांडून खातल्या नरोट्या जैशा बघा. हां खोबरं 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 माहिती आहे ना, त्या त्या बाजूला टाकल्या आणि हा काय करवंटी खात बसलाय. हां आज विश्वामध्ये चाललंय काय. हां मग सगळे नाना साली बक्षिल्या अथवा चोयट्या चोखिल्या, खोबरे सांडून खातल्या नरोट्या दैशा बघा. करवंटी खाऊन तुला काय मिळेल. हां हां त्याने स्वतःचीच पुस्तकं लिहिली, स्वतःचीच आत्मस्तुती केली. हां हां विश्वाचा मालक कार्यालयाला पण कधी बोला नाही मी देव म्हणून. हां संत परंपरा आली की काय करते, स्वतःचा मंत्र कधी देत नाही, स्वतःचं महत्व कधी वाढवत नाही. पडलेलं कार्य होतं, कोणी हात घालत नव्हता. संत परंपरेला कार्यालयाला लागलं आणि हे कार्य हातात घेतलं. पडलेले कार्य तिथे करावे, सदा सन्निधीचे असावे देवदौरी बघा. हां ह्या कार्याला कोणीच हात घालत नव्हतं. सद्गुरू आले आणि ह्या कार्याला हात घातलं. नाहीतर तुम्हाला आम्हाला सद्गुरू नसती भेट झाली ना, तर चाली चोखायला लागल्या असत्या, चोयट्या चोखायला लागल्या असत्यात, करवंट्याच खाव्या लागल्या असत्या. खोबऱ्याची सद्गुरू बोलले बिलकुलच ओळख दिली नसती, झाली नसती. हां नाना साली बक्षिल्या अथवा चोयट्या सेविल्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या दैशा तैसे. बोले हे सगळं सांगायचा उद्देश काय, सांगायचा उद्देश काय, तर बोलले तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सीन. कोण काय काय सांगतोय ना हा ऐकतोय. म्हणजे काय, तर बोले साली बक्षील केल्यासारखं काम झालंय. हां अरे जो आहे तो बसलाय कचऱ्याच्या ढिगावर आणि तो तुझं भविष्य सांगणार काय. हां आणि त्याच्यावर हा विश्वास ठेवतोय. हां तो त्याच्यावर विश्वास ठेवतोय. कसं वाटतंय. तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सीन, सार सांडून आसार कोण शाणा सेवी बघा. सार सांडून आसार कोण शाणा सेवलो बघा. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात तुम्हाला आम्हाला भूमिका ठेवली पाहिजे ती राजहंसाची. कुठली. राजहंस काय करतो, राजहंस काय करतो, सार तितकं घेतो आणि असा तो जाणून द्यागावे. या नाव श्रवण भक्ती बघा.
शिर शिर सेविजे नीर नीर शिर नीर नीर सेविजे आणि शिर 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 सेविजे नीर नीर टाकीजे. म्हणजे पाणी आणि दूध वेगळं करण्याचा अधिकार आहे का राजहंसाचा? बघा. म्हणून सद्गुरू बोलले आज विश्वामध्ये चाललंय काय? तर सद्गुरू बोलले प्रत्येकाला डोम कावळा बनवलाय. लक्ष्मणा विष्ठेचा गोळा स्वतःचं काय म्हणवी? तर बोलले राजहंस बनवी. मी असा मी तसा नुसता बगळ्यासारखा माणूस भक्तीमध्ये टकाटक साजलाय. त्याला वाटतंय जरा अंगावरती कपडे बिपडे चांगले असे भारी घातले, भगवे बिगवे घातले, जरा माळाबिळा घातल्या म्हणजे लोक असं वाटतं त्यांना की हा परमार्थिक माणूस आहे. नाही, सद्गुरू बोले अंतरी दोष भरलाय. त्या दोषाच्या धनाला काय पाहिजे? तर आत्मज्ञानच पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ना की वरची कपडे घालायची गरज नाही लागत. बघा. म्हणून सद्गुरू बोलले की सार सांडून असार कोण शहाणा सेवी. हां, म्हणजे चांगलं टाकून वाईट कोण खायलो. सद्गुरू बोलले सार सांडून असार म्हणून श्रवण भक्तीचा पायाच आहे. सार तुके घ्यावे आसार ते जाणून त्यागावे. बघा. पण त्या आसाराची ओळख घेऊ. ही आसारामुळं माझी काय अधोगती झाली त्याची ओळख घे. सार सांडून आसार कोण शहाणा सेवी. आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण सुचित करावे अंतःकरण श्रोते जनी. संबंध लिहून ठेवलं चित्त सुचित करावे. आणि चित्त सूचित केल्यानंतर काय करावं? तर बोललेले ते जीवी धरावे. पण हे सगळं बोललेले ते जीवी धरण्यासाठी काय करावं? तर सावध होऊन बैसावे निमिषे एक. बघा. सदरून लिहून ठेवलं. आता ब्रह्म जे का निर्गुण. ब्रह्म कसं आहे? तर बोले निर्गुण आहे, निराकार आहे. ते येत नाही, ते जात नाही, ते असतच सर्व काळ. ब्रह्म निर्गुण आहे, त्याला कुठलाही गुण नाही. गुण मायेला आहेत. सद्गुरू बोलले निर्गुणाला रूप नाही, त्या रूपाचे रूप कैसे. निर्गुण आलं की काय करतं? सगुणाचं माध्यमातून निरूपण. सद्गुरू बोलले तेची केले निरूपण. निर्गुण आलं की काय करतं? सगुणाच्या माध्यमातून निरूपण करतं. काय करतं? बघा. पण त्यासाठी काय करावं होतं? सद्गुरू बोलले चित्त सूचित झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? हां, अंतःकरण मन, चित्त अहंकार, हां, हे पंचक आहे. त्याला म्हणतात अंतःकरण पंचक. सूचित करावे अंतःकरण. हां, सद्गुरू दिसतात ते डोळ्यात. हे कान दिसतात, हे कान डोळ्यात दिसतात, पण अंतःकरण दिसत नाही. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात कोणाच्या अंतःकरणास लागेल धक्कायसी वर्तणूक करू नका. पण सद्गुरू बोल. म्हणून पुढे म्हणतात सकळ सृष्टीची रचना. म्हणजे सगळ्या सृष्टीची रचना केली कोणी आणि रचनाकार आहे कोण? बघा. थेंबातून निर्मिती केली, इंचात होता, पोटात वाढवला. संत एकनाथ बोलले चिंचेच्या पाणीत बांधले देवळं आधी कळस मग पाया रे. बघा. सकळ सृष्टी. आता सृष्टी कळली पाहिजे. जे जे डोळ्याने दिसतंय ते सृष्टीमध्ये निर्माण आहे. जे निर्माण केलंय ते डोळ्याने दिसतं. सद्गुरू बोलले सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा परंतु हे तगेना सर्व काळ. बघा. सर्व काळी राहत नाही. सद्गुरू बोलले. म्हणून ते बोलतं ना पृथ्वीला आयुष्य किती, या सृष्टीला बोलले आयुष्य किती. सद्गुरू बोलले तू संपलास की सृष्टी संपली. पृथ्वीचं आयुष्य बघण्यापेक्षा स्वतः काय करायचं ते ठरव. सद्गुरू बोल सकळ सृष्टीची रचना. मग सृष्टीची रचना करणार आहे कोण? बघा. अशी सृष्टीची रचना मस्त केली. काय हो, काय त्या फुलांना रंग दिले, काय त्या पानांना रंग दिले, काय त्या प्राण्यांना रंग दिले, काय ते डोंगर, काय त्या नद्या, काय तो समुद्र. कशी कशी रचना केली त्याचा तोची जाणे. बघा. काय नाक घडवलं, काय डोळे घडवले, काय काय बोलले, हां, ओठ घडवले, हां, न कशी कांत उत्तमाचा नरदेह घडवला, कसा घडवला. हां, बघा. हां, जन्माला घालताना इंचात होता, इंचात. हां, 16 इंच 18 इंच. हां,
जन्माला ज्यावेळी आला तरी 16 इंच 18 इंचात होता, इंचात. आणि फुटात वाढवला, फुटाचा 6 फूट केला. कसा केला कळला पण नाही, पण केला. मग काय कशी कशी या सृष्टीची रचना त्याने केली बघा. दृश्यातली सृष्टी दिसते हो, पण ही चालती बोलती सृष्टी बघा. सद्गुरू बोलले चालती बोलती सृष्टी दाखवली समर्थाने. कुठली? 5 भूताचा देह, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, 5 भूताचा खंबीर केला. त्याच्यामध्ये आत्मा घालून सरसाविला, मेद मांदे सरसाविला, सांदी सांदी भरोडी बघा. हे कैसे कैसे केले त्याचा तोशी जाणे. एवढं विषय जरी तुला कळलं ना तरी तू बोलशील खरोखर देव आहे. आयुष्यामध्ये चाललंय काय? बोलतो देवबीव काय नाही बोलतो. अरे कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोल बनवित हरवीन. हा निवाडा कधी कळू येतो? तो देहातून आत्मा निघून येत जातो. म्हणून प्रत्येक गोष्ट घडवण्यासाठी रचनाकार पाहिजे. आणि अशी रचना केली की त्याच्यावरती PhD करावी लागते. म्हणून सद्गुरूला सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणं. कुठली पण वस्तू बनवताना तिथं 5 भूतांचा आधार घ्यावाच लागतो, लक्षात घ्या. म्हणून म्हणू ना, परंतु ते तगेना सर्व काळ. पण जे दिसतंय ना ते नाशिवंत आहे. आणि या नाशिवंत दृश्याला, नाशिवंत विश्वाला जे चालवतंय ते शाश्वत निर्गुण निराकार आहे. ते शाश्वत आहे, ते येत नाही, ते जात नाही. मग जे जे दिसेल ते नासेल, जे जे येईल ते जाईल, जे जे असं त्याची अशी सर्व काळ ते एकच. म्हणून बोले ना, कोणाच्या सते चाले हे शरीर, कोण बोलवी तो बोले हरिविन. झाडावरून पान सुद्धा पडायची जर सत्ता त्याची आहे, वाळलेलं पान सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय खाली पडत नाही. खाली पडलेलं पान त्या वाऱ्याने दुसऱ्या जागेवर जायचं, त्याच्यासाठी पण त्याची सत्ता पाहिजे. मग ह्या पंचभूतावर अधिकार ज्याचा अधिकार तोच शिकवायला आलाय ना, तोच भेटलाय ना तुम्हाला, आम्हाला. अजून कुठे शोधायची गरज आहे? ही सगळी ओळख ज्या अर्थी करून देतोय, ही कोण ओळख करून दिलो तुम्हाला, आम्हाला? म्हणून बोलले आदि अंती सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ बघा. पुढे म्हटलं आदि अंती ब्रह्म निर्गुण. आदि अंती ब्रह्म कसं आहे तर निर्गुण आहे, तेची शाश्वताची गुण. हेर पंचभौतिक जाण नाशिवंत लिहून ठेवलं समर्थाने. आदि अंती ब्रह्म निर्गुण. आदि आणि अंती म्हणजे तू असताना तू नसताना सुद्धा ब्रह्म कसं आहे तर निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला आकार नाही. आकार मायेला आहे, रूप मायेला आहे, फोटो मायेचा येतो, त्याचा कधी फोटो येत नाही. पण जी तुम्हाला आम्हाला जी प्रतिमा दिली नाही ती कशी आहे माहिती आहे का? जो निर्गुण निराकार आहे ना, तो माहिती नाही तुम्हाला आम्हाला. त्याला रूप नाही, त्या रूपाची रूप कशी. मग ते ध्यान धरण्यासाठी तुला ते ध्यान दिलंय. म्हणून बोले ना आतुडे मुख्य परमात्मा. ना आतुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. तैसा मायायोगी महिमा वर्णीन सद्गुरूचा. पण आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू हा स्तवणी स्तव आता. पुढं म्हणतं जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वभुजा. विश्वाचं बीज कार्याला आलं, तिला म्हणतात मूळ माया. विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्ष ध्वजा. बघा, ज्याने या मृत्यूलोकामध्ये मोक्षाची ध्वजा लावली तो आमचा सद्गुरू, दिनाचा दयाळू, मनाचा मावळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास बोलले सर्वोत्तमाचा. पुढे म्हटलं आदि अंती ब्रह्म निर्गुण. कसं आहे? आदि आणि अंती ते निर्गुण आहे, म्हणून प्रतिमा केली. ना आतुडे मुख्य परमात्मा म्हणूनही बोलले करावी लागे प्रतिमा. दृश्यामध्ये गणपतीचा फोटो दिसतोय, महालक्ष्मी दिसताय, परत हनुमंत स्वारी दिसते, वेगवेगळे फोटो दाखवलेत.
पण ते रूप दिसते ते मायेचं, पण जे निर्गुण आहे ना, निराकार आहे, त्याचं रूप नाही ते. बघा, ते कार्यकारण तुला तुझं मन तिथं स्थिर व्हावं म्हणून ते दिलेलं आहे. ना आतुडी माझी माहिती नाही हो, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. बघा, त्याची शाश्वताची खूण, ही खूण लावून दिली तुला, शाश्वत खूण आहे ती. बघा, कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. आणि सद्गुरू आले की काय करतात, युगाप्रमाणे अधिष्ठान देतात आणि अधिष्ठानाप्रमाणे कार्य करतात. बघा, कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदना द्वापारे राम कृष्णच कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. आता कोणी पण उठून बोलल की मी लोकांच्या कल्याणासाठी मृत्यूलोकात उतरलोय, ब्रह्मांड नायक, अमका तमका ढमका, मोठे ते उपाध्या लावतात. सद्गुरू बोलले, जो खरा जो आहे तो कधी बोलला नाही मी देव मी म्हणून. मी कधी बोललाच नाही ना. आज विश्वामध्ये चाललंय काय? स्वतःची चरित्र लिहिण्याचं काम चाललंय. अरे तुझं काय चरित्र, माईचं काय चरित्र असणार? आदि अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची गुण, येर पंचभूतिक जाण नाशिवंत. पंचभूतिक नाशिवंतच आहे. म्हणून नाशिवंत माया जाणार सगळं. किती जरी मायेचं संरक्षण केलं ना, मग आहे ना आपला स्मरण राखावे ना बाबा बरेपण. जन्माला आलोय, मरायचं आहे ना, नाशिवंत आहे ना, मग असंच का मरायचं, परमार्थ करून मरू ना. नाहीतरी ध्येय पडताची ठेवली आहे निची होणी, म्हणून करा काय ते आत्ताच करा. पुढं म्हटलं, एरवी हे पाहता भूते, एरवी हे पाहता भूते, देव कैसी म्हणावे त्याते, भूतमंत मनुष्य ते विषाद वाटे. बघा, माणसाला बोलले ना हे भूता, तर त्याला वाईट वाटते. पण सद्गुरू बोलले हेच भूत आहे. पाचा भूताचा खंबीर केला, मग निर्माण काय झालं, हे भूत निर्माण झालं, महद्भूत. भूत कुठे बाहेर करायची गरज आहे काय? भूत आहेत कुठं सगळी. भूत म्हणता मनुष्य ते विषाद वाटते, म्हणजे वाईट वाटते. माणसाला भूत म्हटलं तर वाईट वाटते. अरे पण भूतच आहेस तू. सद्गुरू बोलले, आणि या भूताला जोपर्यंत महद्भूत भेटत नाही तोपर्यंत त्याला त्याची ओळख होत नाही. बघा, म्हणून सद्गुरू भेट झाले ते काय करतात, तर स्वतःला शोधायला शिकवतात. आणि बाबा महाराज भगत भटजी लोक भेटली तर काय करतात, तर बाहेर फिरत ठेवतात. बाहेर फिरत ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याचा धंदा कायमस्वरूपी चालू राहतो. बघा, माणसाला बाहेर फिरत ठेवला की त्यांचा धंदा कायमस्वरूपी चालू झाला. बघा, माणसाला अखंड अज्ञानामध्ये ठेवायचा, त्याला कधी अज्ञानापासून बाजूला काढायचाच नाही. पहिली गोष्ट म्हणजे काढूच शकत नाही. कारण काय, त्याच्याकडे स्वतःकडे अज्ञान आहे, तो दुसऱ्याला काय काढतो. म्हणून बोले ना, बुडताच प्राणी बुडता क्लांती करी, तेथे उडी घालून जो तारे तो सद्गुरू जाणावा. सद्गुरू बोलले, यालाच पोहता येत नाही, हा काय बाहेर काढेल त्याला. म्हणून सद्गुरू बोलले, भवसागरामधून बाहेर काढायचा म्हणजे पट्टीचा पोहणारा पाहिजे. एरवी पाहता भूते, देव कैसी म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्य ते विषाद वाटे. मातो जगन्नायक परमात्मा, जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. म्हणून म्हटलं ना, वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा तो राजा पंढरीचा. बघा, वेदांना सुद्धा त्याचा महिमा कळला नाही. तुझा महिमा वर्णावायची शक्ती कैसी आम्हासी, तुझा महिमा वर्णावायची शक्ती कैसी आम्हासी, मागे ने एकात तुम्हासी ते कृपा करे सद्गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री पुढे द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी. महा सद्गुरू बोलले. म्हटलं, मा तो जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांशी. भूत ऐसा जगदीश, भूता ऐसा जगदीश.
म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सबाह्य जगदीश. पंचभूताशी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. बघा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. सद्गुरू बोलले पृथ्वी म्हणजे काय, तर बोलले डोळ्याने दिसते ही पृथ्वी. आप आप म्हणजे पाणी. पाणी, आता पाणी किती पृथ्वीवरती, पाणी पृथ्वीवर पाणी, पृथ्वीवर पाणी. आणि सद्गुरू बोले आकाशामध्ये पृथ्वी. बघा घटना कशी सगळी. आकाशामध्ये पृथ्वी, पृथ्वीमध्ये पाणी, पृथ्वीमध्ये वायू, पृथ्वीमध्ये अग्नी. बघा, अशा या सगळ्याचा खंबीर केला आणि स्वतः जगदीश चालवायला आला. आता जगदीश कळला पाहिजे, जगदीश कळला पाहिजे. पुढे म्हटलं पंचभूतांचे आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. जो चालवतोय ना तो अविनाश रूपी आहे. कसा आहे अविनाश, त्याचं नाव आहे अविनाश. बघा, पुढे म्हटलं जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. आता हे जे जे रूप आणि नाम जे आहे ते कार्यकारण प्रत्येकाला दिलेले आहे. एकदा देहातून आत्मा निघून गेला की सद्गुरू बोलले बॉडी बोलतात, बॉडी. मग जोपर्यंत तो चालवणारा आहे ना तोपर्यंत त्याला नाम आहे. बघा, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. आता अनुभव घ्यायचा म्हणजे कुठं जायला पाहिजे, म्हणून बोलले अनुभवासी प्रत्यक्ष आता आहे तरी परमसुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. पंचभूते आणि त्रिगुण, ऐशी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे. बघा, 5 भूत आणि 3 त्रिगुण. बघा, 5 भूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, 3 त्रिगुण. आता हे 3 त्रिगुण कोण, आपल्याबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश. रजगुण तमोगुण आणि सत्वगुण. त्याच्यामध्ये मध्ये तिघांचे गुण दाखवले. काय दाखवले, ज्याप्रमाणे तुझ्या देहावरती ज्याचा पगडा असेल त्याप्रमाणे तुला देती गती. म्हणून गती कारणे संगती सज्जनाची. तमोगुणी अधोगती. बघा, गुण कुठला आहे पिंडामध्ये, 3 गुण आहेत, तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण. सद्गुरू बोलले रजोगुणी पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे जातो, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकतो. तमोगुणे अधोगती आणि सत्वगुणे भगवत भक्ती. बघा, सत्वगुणाच्या माध्यमातून काय होतं तर बोलले भगवत भक्ती. बघा, पण सत्वगुणाला शुद्ध सत्वाचा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत या तिघांची ओळख देत नाही. बघा, तर तमोगुणी अधोगती, रजोगुणी पुनरावृत्ती आणि सत्वगुणी भगवत भक्ती पावती प्राणी. बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि प्रत्येकाला कार्य लावून दिलं. बघा, प्रत्येकाचं कार्य प्रत्येकाला लावून दिलं. म्हणून बोले ना पंचभूते आणि त्रिगुण ऐसे अष्टदा प्रकृती. अष्टदा प्रकृती. बघा, अष्टदा म्हणजे काय तर बोलले 5 पंचभूत 3 त्रिगुण 8 झाले आणि अष्टधा म्हणजे 10 म्हणजे काय तर बोलले 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अशी 10 अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृतीचे नामाभिधान दृश्य ऐसे. बघा, आणि या अष्टधा प्रकृतीला नाव ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, जे नाम आहे ते नंतर दिलं आहे. जन्माला आलो तुला कुठलं नाव नव्हतं. बघा, आम्ही जन्माला आलो त्यावेळी कुठलं नाव नव्हतं. जन्माला आल्यानंतर तुमचं आमचं ज्यावेळी बारसं केलं त्यावेळी तुम्हाला आम्हाला नाम दिलं. बघा, म्हणून सद्गुरू बोलले या मृत्यूलोकामध्ये सगळ्या एकाच प्राण्याचा फक्त 16 आहे, बाकीच्यांचा 16 नाही. सद्गुरू बोलले जन्माला यायच्या अगोदर त्याचा 16 चालू होतो. डोहाळे जेवण, तो चेविन गर्भ खोळे तो 32 होती डोहाळे. बघा,
जन्माला आल्यानंतर पुन्हा 5वी बारसं बघा, पुढं पुढं हळूहळू एक 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 विधी, ज्या 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 याच्यामध्ये जन्माला त्याप्रमाणे त्याचा विधी. हा बोलली. नंतर लग्न, हळदी हळदी लग्न, नंतर मग शेवट मिळाला तरी त्याचं पुन्हा विधी बघा. मग एवढा विधी, मग कर्माचा पण विधी करून घे ना. हा मग कर्माचा विधी कोण करेल तुझ्या? हा दृश्यातले विधी बरेच आहेत, पण कर्माचा विधी करेल कोण? जा सद्गुरूशी शरण बघा. हा म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं, पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीचे नामाभिधान दृश्य ऐसे. हे कार्यकारण नाव आहे. कारण बोलले ना केशव, एकदा के गेला की शव बाकी. पुढं म्हटलं ते हे दृश्य नाशिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. मग शाश्वत निर्गुण ब्रह्म बघायचं म्हणजे ज्ञानदृष्टी पाहिजे ना. आणि हे शाश्वत निर्गुण ब्रह्म हे चर्मदृष्टीनं दिसणार नाही, त्यासाठी पाहिजे सद्गुरु कृपेची ज्ञानदृष्टी बघा. म्हणून म्हणे ना ते हे दृश्य नाशिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत. वेदश्रुतीमध्ये लिहून ठेवलंय की निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी बघा. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जळता जळेना, कालविता कालवेना आपे करुणी. पुढं म्हटलं ते शस्त्रांना तुटत नाही, म्हणून म्हटले ना नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, न यंत्यापो न शोषयती मारुता बघा. पुढं म्हटलं जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावक म्हणजे अग्नी, जे शस्त्रानं तुटत नाही, ते जे ब्रह्म आहे ते शस्त्रानं तुटत नाही. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, म्हणजे अग्नीनं जळत नाही. न शोषयती मारुता आपे करुणी बघा. ते वायूनं शोषत नाही, ते पाण्यामध्ये भिजत नाही बघा. मग कसं आहे ते? करुणा करता. मायेमध्ये आहे पण माया तीच आहे, मायेच्या पलीकडे आहे. कुठलाही मायेचा दोष तो त्याच्याकडे घेत नाही बघा. फक्त त्याचं कार्य आहे, आईला जोपर्यंत त्याला ऑर्डर आहे तोपर्यंत तो राहणार. एकदा का त्याला सांगितलं की संपलं तुझं कार्य त्याच्या देहामधलं की तो निघून जाणार. म्हणून बोले ना कालविता कालविना आपे करुणी. जे वायूच्या उडे ना, वायूनं उडत नाही. हा एवढा तो जड आहे की तो वायूनं उडत नाही बघा. ते पडेना ना झडेना, ते पडत नाही. पडते ती माया, दिसते ती माया, रस्ते ती माया, खसते ती माया बघा. ते पडत नाही, ते झडत नाही. ते घडेना ना धडेना, त्याला घडवायची पण गरज नाही. ते स्वतंत्र आहे बघा. हा ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. आकार मायेला आहे, फोटो मायेचा आहे, तो त्याचा कधी फोटो येत नाही. जे धडेना, जे उडेना ना धडेना परब्रह्म ते. म्हणून जी वस्तू परमदुर्लभ जैसा आलं बेलाभ तेची वय सुलभ संत संगी कुरडी. वस्तू प्रकटची असे परंतु पाता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे परीक्षावंत ठकले ना तरी बोले डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. जे दीपाची दिसेना नेत्रांजनी वशेना, 16 कळी पूर्ण शशी तरी तो दाखविना वस्तूसी. तीव्र आदित्य कळारासी तरी तोही दाखविना. म्हणून विचित्र काळे माळची, म्हणून विचित्र काळे मायची, परी ओळखीन संग वस्तूची. माया तिथं अनंताची, फक्त संत सोय सांगती बघा. म्हणून ना जे वायचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना धडेना परब्रह्म ते. म्हणून ना परब्रह्म ते मी पणे आकळेना. मी आणि माझं विसरला तोच सडन्याशी झाला. संन्याशी म्हणायचं कुणाला? तर मी माझं विसरला. ज्याशी वर्णाची नसे, जे सर्वाहून अनारिसे, परंतु असतचे असे सर्व काळ.
त्याला वर्ण नाही, त्याला भेद नाही, तो येत नाही, तो जात नाही. वर्ण कुणाला आहेत? माणसाला. भेद कुणाकडे आहेत? माणसाकडे आहेत. त्याच्याकडे भेद नाही. सगळ्यांना चालवणारा एकच आहे. पण जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत त्याला ओळख देत नाही. जो मुंगीला चालवतो तो मुंगीमध्ये मुंगीसारखा आहे, जो हत्तीला चालवतो तो हत्तीसारखा आहे, जो सापाला चालवतो सापासारखा आहे, जो वाघाला चालवतो वाघासारखा आहे, जो माणसाला चालवतो तोच त्याला पण चालवतोय, परंतु प्रत्येकामध्ये तो वेगळा वेगळा आहे. बघा, म्हणजे एवढी सूक्ष्म किडे, अणुरेणू एवढे सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, त्यांना पण तो चालवतोय. जो मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात त्याला सुद्धा तोच चालवतोय. म्हणजे सद्गुरू बोलले तर किती सूक्ष्म आहे बघा. कुठलाच पॉईंट शोधता येणार नाही, कुठला पॉईंटच बघता येणार नाही तुला. ज्याशी वर्णाची नसे ते जे सर्वाहुनी होणारे ते, परंतु असतचे असे सर्व काळ. बघा, म्हणून दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मजी कोंदाटले जेथे तेथे. ते दिसत नाही तरी काय झालं, जे दिसत नाही तरी पण कार्य करतंय ना. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सदा संचला येत ना जात काही, तयाविन कोटरिता ठाव नाही. नभे वावरे तो अनुरेणू काही, तयाविन कोटरिता ठाव नाही. बघा, तो जळी स्थळी काष्टी पाशानी तो भरून उरलाय. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मजी कोंदाटले जेथे तेथे, तो जेथे तेथे आहेच आहे. पण म्हणतात दृष्टीस लागली सवय. तर तुमच्या दृष्टीला काय लागली तर बोले सवय लागली, सवय. आणि जे दिसेल तेच पाहावे. दृष्टीला आमच्या सवय काय लागली, जे दिसेल ना ते पाहतोय, त्यालाच खरं मानतोय. बघा, अरे पण सत्य त्याच्या पलीकडचं आहे. परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. जे गुज म्हणजे गुप्त, ते गुप्त आहे. बघा, परंतु ते गुज जाणावे गोप्य आहे. मग गोप्य उघडं करून कोण दाखवल, तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. हो बघा, गोप्य उघडं करायचे, गोप्य. गोप्य गुह्य दाखवायचे. काय दाखवायचे? प्रकट ते जाणावे असार. प्रकट म्हणजे काय, जे दिसतंय ते असार आहे, आणि गुप्त ते जाणावे सार. म्हणजे सार कोण आहे तर बोले जे दिसत नाही ते सार आहे. गुरुमुखे हा विचार, सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे, म्हणून सद्गुरुशी शरण. बघा, सद्गुरुमुखे हा विचार उमजो लागे. बघा, जे उमजे ना ते उमजावे, जे उमजत नाही ते उमजवून देतात. काय करतात सद्गुरू? काय करतात? जे तुम्हाला आम्हाला माहिती नाही ते माहिती करून देतात. बघा, जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे. बघा, अरे डोळ्याने दिसते ते कुणी पण दाखवायचे, पण ते दिसत नाही ते दाखवायचे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा साक्षात्कार घ्यायचा आहे. काय करायचं आहे? साक्ष आतमध्ये आकार कधी घेईल तर पहिलं श्रवण, नंतर मनन, नंतर श्रवण मनन निजध्यास, तर साक्ष आतमध्ये आकार घेईल. बघा, सद्गुरू बोलले गुप्त ते उमजे ना तरी उमजावे, जे दिसे ना तरी पाहावे, ते कळे ना ते जाणावे विवेक बळे. बघा, ते उमजे ना तरी उमजावे, ते जे दिसे ना ते पाहावे, जे कळे ना ते जाणावे विवेक बळे. हे कधी कळेल तर विवेकाच्या माध्यमातून कळेल. पण विवेकाचा जन्म पिंडामध्ये करायचा म्हणजे मायेचं लग्न ब्रह्माशी लावलं पाहिजे. आणि अखंडाचे विचाराचं मंथन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सद्गुरू बोलले विवेक जन्माला येत नाही. आमच्या पिंडामध्ये विवेक आणि वैरागी जन्माला यायचं म्हणजे भक्तीला सुकवली पाहिजे. काय केली पाहिजे? नाही तर आमची भक्ती टाकाटक पोरा सुकलेली, फायदा काय? पण म्हटलं जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे, दिसत नाही ते पाहायचे कोण दाखवल, जे कळे ना ते जाणावे, कळत नाही ते जाणायचे. बघा, विवेक बळे गुप्ततेची प्रकट व्हावे. बघा, बांधे आहेत गाठून जो कोणी विवेके सोडी, तोची साधू. बघा, गुप्ततेची प्रकट करावंच, गुप्त प्रकट करायचे. काय करायचंय?
गुप्त आहे गुप्त. हां, देव देवळामध्येच लपला आहे. तो कुठं गुप्त झाला आहे? तर देवळामध्ये लपला आहे. कुठं लपला आहे? देव देवळामध्ये लपला. देऊळ पूजिता पावित याला बघा. मग आता काय चाललंय? तर देवळातच पूजन चाललंय. मग देव प्रसन्न होणारच ना. पुढे म्हटलं गुप्ततेची प्रगटावे, असाध्य ते साधावे. असाध्य ते साधायचे. काय साधायचे? जे असाध्य होतं ते सद्गुरू भेट झाली तर साध्य होईल बघा. नाही तर मग किती आईले तिला पहिले तिला सद्गुरू बोलले, किती जन्माला आले, किती मेले, फायदा नाही झाला काय. म्हणजे सद्गुरूने असाध्य ते साधावे कानडीची. बघा, कानडीचे अभ्यासावे सावकाश. हा, कान अडतात ते. हा, जे कठीण काय आहे, कठीण आहेत ना ते. कानडीची अभ्यासावे सावकाश. हा, म्हणून ना तुका म्हणे अभ्यास करिता सायास करिता अभ्यास. हा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही हो. प्रत्येक गोष्ट अभ्यासाशिवाय साध्य होत नाही. आणि शिकवण फक्त मनुष्य जन्म, इतरुणीमध्ये शिकवण हा ठेवलेला नाही, शोभ ठेवलेला नाही. वेद विरंच आणि शेष. आता वेद कळले पाहिजे. किती वेद? 4 वेद. विरंच म्हणजे ब्रह्मा, शेष म्हणजे शिल्लक. वेद विरंच आणि शेष, जेथे शिनले शिष्य निशेष. बोलले ना, वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा. शिनले ते शिनले. वेद विरंच आणि शेष, तेही तेथे शिनले निशेष. त्यांची साधा विशेष प्रब्रह्म ते. बघा, म्हणून प्रब्रह्म ते मी पण आकळीना. तरी ते कोणीतरी साधावे, तेची बोलिले स्वभावे. अध्यात्म श्रवणे पावावे प्रब्रह्म ते. हा, मग श्रवण कुठलं पाहिजे? तर अध्यात्म श्रवण पाहिजे. कुठलं पाहिजे? हा, अध्यात्म श्रवण, अध्यात्म निरूपिले. बघा, भक्तीचरण योगी देव निश्चयाची पावती मनुष्य जन्म. इतरुणीमध्ये निश्चयाची पावती दिली नाही हो. म्हणून म्हटलं ना, अध्यात्म श्रवणे पावावे प्रब्रह्म ते. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. बघा, कारण एकापासून एक वेगळं होतच नाही ते. तो 5 भूताचा खंबीर आहे. ज्यावेळी ही माया पडते त्यावेळी प्रत्येक गोष्टीमध्ये विलीन होते. आपापामध्ये विलीन होतं, ते तेजामध्ये विलीन होतं. बघा, आणि जो चालवतो तो ब्रह्मांडामध्ये ज्याप्रमाणे कर्माप्रमाणे गती. बघा, देहातून आत्मा निघून जातो. बघा, पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे व्यक्त अव्यक्त ते असं म्हणावे देव. वरकड लोकांचा स्वभाव. सद्गुरू बोलले, वरवर पाहणारे बरेच आहेत. त्याला पाहायचा म्हणजे शोधावे अंतर. आतमध्ये शोधलं पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण, शून्यातून शून्यात गेलं पाहिजे. पण त्याला शोधायचे. तो असाच भेटायचा नाही. तो काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणून बोले ना, तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव. जितके गाव तितके देव जनाकारणे. बघा, जितके गावं या पृथ्वीलोकामध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त. प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता, प्रत्येकाची वेगळी वेगळी देवता, असे किती देव. जितके गाव तितके देव जनाकारणे. म्हणून बोले ना, जनाकारणे देव लीला अवतारी. बघा, हा, जनाकारणे देव लीला अवतारी. हा, प्रत्येकाचा जसा विश्वास त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं. बघा, सद्गुरू बोलले, देव भावार्थामध्ये. कशामध्ये? समर्थाने उठवलं, भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. भावार्थामध्ये देव लपलाय. देव देवळामध्येच लपलाय. देऊळ पूजिता पावित याला. ऐसा देवाचा निश्चय झाला. देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपणच आपला शोध घ्यावा. हा बघा, एकदा का देव निर्गुण निराकार आहे हे कळलं की मग स्वतःचा शोध घेतला पाहिजे ना. मग सद्गुरू काय करतात? तर स्वतःला शोधायला शिकवतात. आत्मज्ञाना विना पाहता सर्व कर्म निरर्थक. बघा, म्हणून ह्या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात शोधणं असेल ते स्वतःला कठीण आहे.
स्वतःला शोधणं कठीण आहे बघा. पाहावे आपणाशी आपण, त्याशीच म्हणावे ज्ञान. स्वतःला बघायचं आहे बघा. दुसऱ्याला बघणं सोपं आहे, पण स्वतःला बघणं सगळ्यात कठीण आहे. पण म्हणून ऐसा देवट इच्छे झाला देवनिर्कृती प्रत्यय आला, आता आपणाची शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण ध्येय वेगळा चितो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. बघा, माझं शरीर आहे बोलतो. काय बोलतो? माझं मन आहे. सद्गुरूंनी लिहून ठेवलं, अरे तुझं नव्हे शरीर, ते इतरांचा कोण विचार. यायचं क्षणी मरून जाशी, तरी कोणाते अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी पडतं मूर्खा, देह पडताशी ठेवले आहे नीच योनी. म्हणून बोलले ना सद्गुरू, बोले देह काळाचा आहे. कोणाचा आहे? शरीर. माझे शरीर बोलतो. देह कोणाचा आहे? तर बोले काळाचा. धन कोणाचं आहे? तर बोले कुबेराचं. देह काळाचा, धन कुबेराचं. येड्या मानमा तुझं हाय का इथं? तुझं हाय का इथं? म्हणून बोले ना, पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्व झाडिता सार, आत्माच उरे. म्हणून बोले ना, तत्वेता झाडिता सार, आत्माच उरे. म्हणून 84 तत्वाचा देह. पिंडाचे 16, ब्रह्मांडाचे 16, सूक्ष्माचे 25, स्थूळाचे 25, टोटल झाले 82. मन, सद्गुरू मन आणि आत्मा झाले 84. म्हणून बोलले 84 तत्वाचा फेरा. किती? 84 तत्वाचा हा देह. म्हणून बोलले पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्वांचा विस्तार म्हणजे काय? पिंडाची 16, ब्रह्मांडाची 16, सूक्ष्माची 25 आणि स्थूळाची 25, टोटल झाले 82. आणि सद्गुरू बोलले मन आणि अंतरात्मा टोटल झाले 84. बघा, तत्व झाडिता सार, आत्माच उरे. बघा, आपणाशी ठावची नाही, ते पाहणे लगे काही. तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली, बांधले आहे गाठोडी. जो कोणी विवेके सोडी, विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळे ना. मग आपलं गाठोडं त्याच्याजवळ सोडायला न्यायला पाहिजे ना. आपण नको त्या ठिकाणी नेलं आपलं गाठोडं, पण आपल्या गाठोड्यामधलं कुणीच काय दाखवलं नाही. बरं बघा, म्हणून तत्वाचे गाठोडे बांधले आहे. तत्वाचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एक आत्मा निरंतर आपणची नाही, आपणाशी ठावची नाही. जन्म मृत्यू कैसे काही, पाहता वस्तू चठाई. पाप पुण्य नसे. म्हणून शरीर पाप पुण्य समकृत्वा नरयोनीचा जन्म दोन्ही बरोबर घेतलंय. पण सद्गुरू बोलले, ह्यांनी नुसता हात घातला पुण्याईला, पापाचा डोंगर वाढत गेला. नंतर शेवटी म्हणतो, देवा आहेस कुठं? म्हणून आपणाशी ठावची नाही. जन्ममृत्यू कैसे काही, ज्यार्थी जन्माला आला त्यार्थी मृत्यू आहे. कैसे काही नाही, जन्माला आला त्यार्थी मृत्यू आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे. इथं अमरपद मागून जमणार नाही, इथं सुटण्याचं कार्य कर. सद्गुरू बोलले, पाहता वस्तूचा ठाई पापण्य नसे. पाप पुण्य यम यातना, हे निर्गुणही तो असे ना. आपण तोची जरी जन्म मरणा, ठाव कैसा. देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला मोक्षपद. बघा, बांधलेला कुठं होता? तर बद्ध म्हणजे तो बांधला. मग देहबुद्धीने बांधलेला होता कुठं होता? बद्ध म्हणजे तो बांधला, मोक्ष म्हणजे मोकळा केला आणि साधायला बसवला आहे. आता काय साधायचं हे जर नाही कळलं तर साधक बद्धाकडे सहज जातो. म्हणून देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला मोक्षपद. मोक्ष म्हणजे काय? तर मोकळा केला. बघा, सद्गुरू बोले, आम्ही जे आता जे श्रवण करतोय ना, ते मोक्षाची पुण्य आहे. ती कणाकणाने प्रत्येकाच्या कार्डावरती जमा होते. बघा, झाले जन्माचे सार्थक. जन्माचं सार्थक करून घ्यायचे. काय करायचे? नुसतं झालं म्हणून होऊन मोकळं होणार नाही. झाले जन्माचे सार्थक. निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा आणि पहिलाची पाहिला. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. सद्गुरू बोलले, स्वप्न ही नेहमी डोळे बंद केल्यानंतर पडतात. पण जागेवणी स्वप्न बघायचे म्हणजे कुठलं स्वप्न बघावं लागेल? बघा, जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे.
स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे आत्मनिवेदन जाणावे त्याचे नाव. बघा आत्मनिवेदन, बघा त्याच्यामध्ये दाखवली नवी भक्ती. आत्मनिवेदन करायचे, काय काय आत्मनिवेदन जाणावे सद्गुरुने त्याचे नाव. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. ब्रह्मंड आत्मनिवेदनापुरी निकळ वस्तू निरंतरी आत्मा अंतरी बोध झाला. त्या ब्रह्म बोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला. देह प्रारब्धी टाकेला सावकाश यासी म्हणजे आत्मज्ञान हेने पाविजे समाधान प्रब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्याची. संसारी पुढावे चुकले देवा भक्त ऐके झाले देवास ओळखिले सत्संगी करुणी. आता देवाला ओळखायचा म्हणजे संत संग भेटला पाहिजे ना. संत भेटले पाहिजेत ना. सद्गुरू बोलले प्रत्येकजण आम्ही बोलतोय आम्ही परमार्थ करतो, या विश्वामध्ये काय कमी परमार्थ नाहीत. पण तो संत आहे का जंत आहे हे पण कळलं पाहिजे ना. सद्गुरू बोलले संसारी पुढावे चुकले देवा भक्त ऐक्य, मग देवान भक्ताचं ऐक्य. बघा नाही तर उदासीनच फिरत होते. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमाने लागून कथा आरंभिली आणि या कथेची व्यथा द्यायची म्हणजे का हानी झाली ती कहाणी दाखवणारा भेटला पाहिजे. म्हणून या संसारी पुढावे चुकले देवा भक्त ऐकी गेले. मग देवाचं भक्ताचं ऐकी करायचे, काय करायचे. मुख्य देवाचं ओळखिले सत्संगी करुणी इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समाज दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.